भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना तर भरपूर सारे विद्यार्थी रिन्युअलचे फॉर्म फिलअप करत आहे, परंतु या अगोदर आपण एक व्हिडिओ दिलेला होता डॉक्युमेंट्ससाठी। तर डॉक्युमेंट्समध्ये एक थोडा चेंजेस झालेला आहे आणि यामध्ये जे तुम्ही भाडे करारनामा किंवा स्थानिक रहिवासी नसल्याबाबतचे जेही प्रमाणपत्र बनवत आहे, यामध्ये एक जेही अमरावती समाज कल्याण ऑफिस आहे यांच्याकडून एक परिपत्रक देण्यात आलेलं आहे, बघू शकता। यामध्ये हा जो GR आहे 2024चा आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे। तर या GR नुसार थोडा चेंजेस करण्यात आलेला आहे आणि यामध्ये काय म्हटलेलं तर बघू शकता। संदर्भीय शासन निर्णयान्वये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या अर्जासोबत विद्यार्थ्यांनी भाड्याने राहत असल्याबाबत व स्थानिक रहिवासी नसल्याचे प्रमाणपत्र नोटरी जोडणे अनिवार्य आहे। तर GR नुसार आता हे जे दोन डॉक्युमेंट्स आहे यांची तुम्हाला नोटरी बनवायची आहे आणि मागच्या वर्षी ज्याही विद्यार्थ्यांचे फॉर्म त्रुटीमध्ये आलेले आहेत त्या विद्यार्थ्यांना ऑफिसला व्हिजिट करायची आहे आणि जेही त्यांना डॉक्युमेंट्स पाहिजे हे डॉक्युमेंट्स तुम्हाला द्यायचे आहे। तर 2025-26 साठी जेही विद्यार्थी रिन्यू करत असेल फॉर्म त्यांना नॉर्मल ॲफिडेविट, जसे आतापर्यंत आपण एखाद्या शेतूमधून ॲफिडेविट करत होतो रेंट ॲग्रीमेंटचं किंवा स्थानिक रहिवासी नसल्याबाबतचं, तर ते आता चालणार नाही आहे। नोटरी हे तुम्हाला करायचं काम पडणार आहे। कारण जर तुम्ही GR बघितला तर GR मध्ये जेही आवश्यक कागदपत्रे दिलेले आहे बघू शकता। यामध्ये भाड्याने राहत असल्याबाबत व स्थानिक रहिवासी नसल्याबाबतचे प्रतिज्ञा लेख आहे, म्हणजे प्रतिज्ञापत्र आहे, हे नोटरी म्हटलेला आहे। तर विद्यार्थ्यांना नोटरी करणं आवश्यक आहे। तर तुम्ही जेही तुमच्या आजूबाजूला वकील असेल त्यांच्याकडून तुम्ही नोटरी बनवू शकता। या अगोदर आपण जेही डॉक्युमेंट्सची लिस्ट दिलेली आहे किंवा डॉक्युमेंट्स कसे बनवायचे याबद्दलची जेही अपडेट दिलेली आहे त्यामध्ये आपण नोटरीचे डॉक्युमेंटसुद्धा तुम्हाला दाखवलेले आहे। त्या प्रकारे तुम्हाला नोटरी बनवून घ्यायची आहे। कारण आता या 2024चा जो GR आलेला आहे यानुसार तुम्हाला ॲफिडेविट चालणार नाही आहे। ॲफिडेविट फक्त हे दोनच, ज्यामध्ये स्थानिक रहिवासी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र आणि भाड्याने राहत असल्याबाबतचे म्हणजे भाडे करारनामा रेंट ॲग्रीमेंट, या दोनच डॉक्युमेंटचा प्रॉब्लेम आहे। बाकी कोणत्याही डॉक्युमेंट्समध्ये अशाबद्दलची माहिती नाही आहे। कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेश घेतला नसल्याबाबतचे प्रमाणपत्र हे सुद्धा तुम्ही साध्या पेपरवर देऊ शकता। फक्त हे दोनच डॉक्युमेंट आहे ज्यामध्ये चेंजेस करण्यात आलेला आहे आणि 2024च्या GR नुसार आता तुम्ही यावर्षी नवीन फॉर्म भरत असाल तरीसुद्धा, रिन्युअल फॉर्म भरत असाल तरीसुद्धा तुम्हाला नोटरी डॉक्युमेंट्स लागणार आहे, ज्यामध्ये भाडे करारनामा आणि स्थानिक रहिवासी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र अशा प्रकारे दोन डॉक्युमेंटचा समावेश करण्यात आलेला आहे। तर ही होती एक इम्पॉर्टंट अपडेट। तरी संपूर्ण विद्यार्थ्यांनी एकदा अपडेट चेक करा आणि आपले डॉक्युमेंट्स बनवायच्या अगोदर नोटरी डॉक्युमेंट्स बनवून घ्या। बाकीचे डॉक्युमेंट्समध्ये कुठेही बदल करण्यात आलेला नाही आहे, बाकी संपूर्ण डॉक्युमेंट सेम टू सेम असणार आहेत। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना 2025-26 बद्दल ही एक इम्पॉर्टंट अपडेट होती। यानंतर जी अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।